नमस्कार. मी संदीप पाटील, युवा विद्यार्थी असोसिएशन कोर कमिटी सदस्य. मी काही वेळापूर्वीच तुम्हाला पेसाच्या बाबतीत पेसाच्या फाईलवर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची सही झाली अशी गुड न्यूज दिली होती. त्यासोबतच आम्ही पुराव्याशिवाय बोलत नाही आणि तो पुरावा म्हणजेच पेसा संदर्भात शासनाने काढलेला GR. आमची टीम युवा विद्यार्थी असोसिएशनची खूप मनापासून काम करते आणि या कामाचं फलित म्हणजेच आलेला हा GR. या टीम मध्ये बरीचशीच लोक आमची आहेत, पण सर्वांची नावं घेणं आता शक्य नाही. परंतु हा GR यावा यासाठी काम करणारी नाशिकची टीम, धुळ्याची टीम, पालघरची टीम, अमरावतीची टीम या सर्वांचं मी मनापासून तुषारदादा युवा विद्यार्थी असोसिएशन तर्फे आभार मानतो आणि माझ्या व्हिडिओची सुरुवात करतो. तर आत्ताच काही वेळापूर्वीच हा GR निघाला आणि GR ची तारीख सुद्धा तुम्ही बघाल 11 फेब्रुवारी 2026. माननीय सर्वोच्च न्यायालयाने पेसा क्षेत्रातील पदभरती संदर्भात याचिकावर दिनांक 6/10/2025 व दिनांक 17/11/2025 रोजी दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने पेसा क्षेत्रातील 17 संवर्गातील पदभरतीबाबत मार्गदर्शन सूचना देण्याबाबत आणि हा GR महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग यांच्याद्वारे आजच म्हणजे 11 फेब्रुवारी 2026 ला काही वेळापूर्वीच बाहेर आला. हा GR सांगत असताना मी जास्त काही सांगत नाही, यातील काही महत्वाच्या गोष्टी सांगतो. हा संदर्भ आहे, हा संदर्भ तुम्हाला प्रत्यक्ष बघायलाच मिळेल. मी पुढे जातो आणि प्रस्तावना वाचतो आणि प्रस्तावनामध्ये सुद्धा तुम्हाला एक लक्षात येईल, ते म्हणजेच पेसा संदर्भात काही गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आणि त्या संदर्भात त्याच्या आदेशाची कार्यवाही हेच इथं नमूद केलेलं आहे. आपल्याला पुढे जाऊन आणखी एक महत्वपूर्ण गोष्ट बघायची आहे. ती गोष्ट अशी, शासन निर्णय. आणि हा शासन निर्णय बघत असताना मुद्दा नंबर 1 खूप महत्वाचा आहे. हा मुद्दा नंबर 1 काय म्हणतो, तर हा मुद्दा नंबर 1 म्हणतो, अनुसूचित क्षेत्रातील म्हणजे पेसा क्षेत्रातील ज्या गावांमध्ये आदिवासींची लोकसंख्या 50% पेक्षा अधिक आहे अशा सर्व गावांमध्ये 17 संवर्गातील सरळ सेवेच्या एकूण रिक्त पदांपैकी 50% पदे अनुसूचित जमाती प्रवर्गातून भरण्यात यावीत व उर्वरित 50% खुल्या प्रवर्गातून भरण्यात यावीत. आपला GR आणि आपलं टार्गेट तुम्हाला लक्षात आलं असेल. बरेच वर्ष सर्व क्षेत्रातील शिक्षण क्षेत्र असो, आरोग्य क्षेत्र असो किंवा इतर सर्व क्षेत्रातील जी नोकर भरती पेसा क्षेत्रातली अडकली होती आणि त्या नोकर भरतीला आज मार्ग मोकळा झाला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. तसेच ज्या गावांमध्ये आदिवासींची लोकसंख्या 25% ते 50% दरम्यान आहे अशा सर्व गावामध्ये 17 संवर्गातील सरळ सेवेच्या एकूण रिक्त पदांपैकी 50% पदे अनुसूचित जमाती प्रवर्गातून भरण्यात यावीत व उर्वरित 50% पदे खुल्या प्रवर्गातून भरण्यात यावीत. तुम्हाला थोडक्यात लक्षात आलं असेल की इथं शासनाला किंवा या शासन निर्णयातून त्यांना काय सांगायचं आहे. त्यानंतर पुढे काय म्हणतात ते, ज्या गावामध्ये आदिवासींची लोकसंख्या 25% पेक्षा कमी आहे अशा सर्व गावांमध्ये अधिसूचनेच्या 17 अधिसूचित संवर्गातील कोतवाल व पोलीस पाटील वगळून सरळ सेवेच्या एकूण रिक्त पदांपैकी 25%, बघा 25% पदे अनुसूचित जमाती प्रवर्गातून, 25% पदे अनुसूचित जमाती प्रवर्ग वगळून इतर राखीव प्रवर्गातून. आता इथं सगळ्यात महत्वाचा शब्द कुठला असेल तर यामध्ये नमूद केलेला आहे इतर राखीव प्रवर्ग. मग यामध्ये नेमका कोणता राखीव प्रवर्ग हे आपल्याला थोड्या दिवसातच कळेल. अर्धवट किंवा चुकीची माहिती देण्यापेक्षा इथला फक्त एक महत्वपूर्ण शब्द मी तुम्हाला सांगतो. मला ज्यावेळेला परफेक्टली लक्षात येईल की बाबा या जागा ह्या समाजाला द्या, अशा पद्धतीने शब्द जर मिळाला तर तुम्हाला मी नक्की सांगेल. पण इथं त्याने एक शब्द दिलाय, इतर राखीव प्रवर्गातून भरण्यात यावीत व उर्वरित 50% पदे खुल्या प्रवर्गातून भरण्यात यावी. इथं वाचण्याजोगी गोष्ट काय,
सुरुवातीला तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही, 50-50. पण इथे एक गोष्ट म्हटलेली आहे, कोतवाल व पोलीस पाटील सोडून 25% पदे अनुसूचित जमाती, 25% पदे इतर राखीव प्रवर्गातून आणि 50% पदे खुल्या प्रवर्गातून भरण्यात यावीत. या सर्व गोष्टींविषयी आम्ही प्रॉपर मंत्रालयात जाऊन संबंधित सामान्य प्रशासनाशी चर्चा करतो आणि तुम्हाला या विषयासंदर्भात अगदी व्यवस्थित आणि खरी माहिती सांगतो. एवढंच सांगेल तुम्हाला मी. पुढे गेलो तर आणखी काही महत्वपूर्ण गोष्टी आपण बघूया. हे काही नियम आहेत, हे तुम्हाला वाचतात येईल, पण महत्वाची एक गोष्ट होती ती तुम्हाला मी सांगितली. आणि सदरच्या जो आदेश आहे त्या आदेशावर सुदाम आंधळे सर, उपसचिव महाराष्ट्र शासन यांनी सही केली आहे. आणि आजचा हा GR बाहेर पडला. हा GR बाहेर पडत असताना आमची सर्वच युवा विद्यार्थी असोसिएशनची टीम, तसेच या GR साठी प्रयत्न करणारे सर्वच भावी शिक्षक किंवा इतर क्षेत्रातील सर्वच लोक यांचे मी संदीप पाटील युवा विद्यार्थी असोसिएशन तर्फे मनापासून आभार व्यक्त करतो. स्पेशली आकाश जाधव सर, नागसेन गवई सर, अमोल इंगळे सर, कैलास सर, त्यानंतर त्यांच्या सोबत असणारी त्यांची टीम, प्रत्येकाची नावं सध्या माझ्या लक्षात येत नाहीत, त्यासोबत उदय जाधव सर, या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की युवा विद्यार्थी असोसिएशन जर पुरावा असेल तरच माहिती देते. आणि पेसाच्या संदर्भात जर कोणत्या संघटनेने जोरदार काम केलं असेल तर ती संघटना आहे युवा विद्यार्थी असोसिएशन. तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला तर नक्की तुषार देशमुख ऑफिशियल या आमच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.